अमरावती महानगरपालिकेमध्ये जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. जर पाहिलं तर काँग्रेस पक्ष नेमकं कुणासोबत युती करणार आहे आणि काँग्रेस पक्ष नेमकं किती जागा लढवणार आहे या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे, तो काय करणार, तुम्ही तुमची कोणासोबत युती असणार आहे आणि किती जागा तुम्ही लढवणार आणि मित्र पक्षाने किती जागा दिली आहे? कालच उमेदवारी भरण्याचा हा शेवटचा दिवस होता. काल आमच्या मित्रपक्षासोबत वाटाघाटी होऊन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि रिपाई अशा मिळून आमचं गठबंधन झालं आणि हे गठबंधन होत असताना मित्रपक्षांना त्यांच्या मागणीनुसार सीटा सोडून काँग्रेस पक्ष जवळपास 74 सीटावर निवडणूक लढवला. तो आपण जर पाहिजे इतर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट वाटपासाठी मारामाऱ्या झाल्या होत्या, गोंधळ उडाला होता, काय सांगणार? मुळातच त्यांच्यात समन्वय नव्हता किंवा इतर जे काही त्यांचे जे गठबंधन होते ते प्रत्येक गटाला असं वाटत होतं की आम्ही यांच्यापेक्षा प्रबळ आहोत, आम्ही यांच्यापेक्षा प्रबळ आहोत. हे मित्रपक्ष सारखे नसून ते एक वेगळ्या पद्धतीनं वागले. त्यामुळे त्यांच्यात जे सीट वाटप आहे ते सीट वाटप ह्या बरोबर झाले नाही आणि त्यामुळे हा गोंधळ उडाला आणि गोंधळ उडून कोण्या ठिकाणी मारामारी झाल्या, कोण्या ठिकाणी काही झालं आणि मित्रपक्षांच्या वाटाघाटीनंतरही अतिरिक्त सीट्स तुम्हाला आपण आता पाहायला मिळेल की अतिरिक्त सीट्स त्यांनी उलट केल्या आहेत. काँग्रेसमध्ये समन्वय आहे पूर्णपणे? काँग्रेसमध्ये पूर्णतः समन्वय आहे. ही निवडणूक समन्वयानं एकीनं लढल्या जाईल हे निश्चित आहे. तो कुठकुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहे? कारण का शहरामध्ये वाहतूक कोंडीचा एक मोठा प्रश्न आहे, कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, आरोग्याचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा सुद्धा काही भागामध्ये मोठा प्रश्न आहे. हो, हे प्रश्न आहेतच. कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न आवासून आहेत. मागील काळात जे काही झालं तुम्हाला लक्षात असेल की कचऱ्याचे ढीकचे ढीक संपूर्ण शहरात दिसत होते. पाण्याच्या बाबतीत अनेक भागात पाणी पोहोचत नाही, आजसुद्धा पाणी पोहोचत नाही. वाहतुकीची कोंडी आहे. आता तर पूल बंद असल्यामुळे ते वाहतुकीची कोंडी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. असे एक ना अनेक प्रश्न या शहरात आहेत. ते शहरातले प्रश्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं निश्चितच सोडवले आहेत. काय वाटतं कुणाचा महापौर असणार आहे यावेळेस? काँग्रेसचाच महापौर राहील, त्यात काही शंका नाही. बहुमताने तुमची सत्ता येईल? बहुमतानं सत्ता येईल, त्यात काही शंका नाही. निश्चितच बहुमताने काँग्रेस पक्षाची सत्ता येईल आणि काँग्रेस पक्षाचाच महापौर होईल असा जो दावा आहे खासदार बळवंत वानखडे यांनी केलेला आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.